महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग। अवघाची संसार सुखाचा किरण आनंदे भरण तिन्ही लोक। या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणारे आद्य गुरु विश्वकर्म योग्यांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज। रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी वृत्ती सदा शिवी मग्न राहे। ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवण काम करणारे आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबात सुद्धा भक्तीचा पूर वाहिणारे प्रचारत्न संत नामदेव महाराज। आपले वारकरी भाविक तेजी वार करते पाईक करुणी दृष्टांशी लाविला धाक शिवाजीच जणू सर्वही। समाजाला अनिष्ट रूढ्यातून काढून डोळस भक्ती शिकविणारे साधुत्वाची खरी व्याख्या शिकवणारे आणि त्या कसोटीवर उतरून या कर्मकांडाविरुद्ध एक बंड पुकारणारे महाराष्ट्रातील थोर संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज। वेड लागला जगाला आणि देव म्हणती धोंड्याला। देव हा नुसतं मंदिरात नाही दगडात नाही तो रंजल्या गांजल्यामध्ये आहे असा विज्ञानवादी विचार देणारे वराडाचे सत्पुरुष वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा। मानवता है पंथ मेरा इंसानियत है पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा द्विधा को उठाना कर्म मेरा एक जात बनाना वर्म मेरा और गिरथे को उठाना स्वर्ग मेरा असा विश्व शांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज। क्लेब्यमास्म गमः पार्थ नय तत्त्वयुपपद्यते शुद्रम हृदय दौरवल्यम त्यक्तो तिष्ठ प्रंतप। काय अर्जुना तू शंडायस? ऐन युद्धाच्या वेळेवर तू शस्त्र खाली ठेवतो असा मनाला रुजणारा वीरतेचा संदेश देणारे योगेश्वर भगवान कृष्ण जगदंबेच्या या पावन दरबारामध्ये उपस्थित सर्व भाविक भक्त श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी आदर्श जीवन पंचकाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करत होतो। जीवन कला आपण समजून घेतलं की जीवन कसं जगावं। विविध कलेंनी नटलेलं हे जग आहे। प्रकृती ही कलात्मक आहे आणि कला म्हटली की त्या ठिकाणी अवकळा सुद्धा आहे। दोन्ही गोष्टी जगामध्ये आहेत, चांगलंही आहे आणि वाईटही आहे। पण काय घ्यावं हे आपल्याकडे आहे। जे जे हवे खरेदी कर बाजार हा खुला नीतीचे घे तराजू सौदा सुखाचा कर। सर्वच आहे जगामध्ये, काय नाही। हे जग निर्माण झालं ना तर काही चांगलं निर्माण झालं नाही, विकार सुद्धा निर्माण झाले। जग निर्मितीमध्ये सांगतात की या जगामध्ये विकार सुद्धा निर्माण झाले। अनेक प्रकारच्या प्रकृती आहेत, हिंस्त प्रकृती आहे, शांत प्रकृती आहे, कारण हे अष्टदा प्रकृती आहे। भूमी रापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च पंचमहाभूतानी तीन गुण सत्व रज आणि तम ही अष्टदा प्रकृती आहे आणि याच्यामध्ये भिन्नत्व आहे। कोणाचे बघता मुखवटे धीरास भीती वाटे। एखाद्याचा चेहरा पाहिला की माणसाला भीती वाटते आणि एखाद्याचा चेहरा पाहिला की पाहतच राहा वाटते। हवा हवाची वाटे सकला। निसर्गाचे तसंच आहे, कुठं कुठं निसर्ग इतका सौंदर्य प्रधान आहे की बघतच राहा वाटते। एखादा देखावा निसर्गाची एखादी अलौकिकता कुठं कुठं भयावह आहे। बरं वाईट दोन्ही आहे, विविधतेनं नटलेलं हे जग आहे। तो परमात्माच या जगामध्ये
नटलेला आहे. व्यतिरेक होऊन झाला गेला आहे. परमात्मा हा ही देवाची जी माया आहे व्यतिरेक म्हणतात. अन्वय आणि व्यतिरेक तो एकच आहे, पण तो विविधतेने नटलेला आहे. अशी जीवन कला. म्हणून संत म्हणतात, योगी अरविंदांचा आदर्श होता या अध्यायावर. योगी अरविंद होऊन गेले, फार मोठे संत आहेत. जेव्हा आम्ही व्यक्तित्वाच्या पलीकडे जाऊ तेव्हाच आम्ही खरे मानव होऊ. व्यक्तित्वाच्या पलीकडे गेल्याशिवाय माणूस माणूस बनत नाही. त्यासाठी मनुष्याला सहाय्य करा, पण त्याच्या शक्तीपासून वंचित करू नका. त्याला मार्गदर्शन करा, त्याला शिक्षण द्या, पण त्याची कर्तृत्व शक्ती, मौलिकता मारली जाणार नाही इकडे लक्ष असू द्या. त्यांना आपलेसे करा, बदल्यात त्यांना आतील पूर्ण दिव्यत्व त्यांना प्रदान करा. हे सर्व करू शकाल तोच खरा नेता, खरा कलावंत व खरा गुरु. योगी अरविंदांचा हा उपदेश आहे. व्यक्तित्वाच्या पलीकडे गेल्याशिवाय माणसाचा विकास नाही आहे. त्याला शिक्षण द्या, पण त्याची गती खुंटवू नका, त्याची स्वाभाविकता खुंटवू नका. त्याची जी संस्काराची जी जडणघडण आहे, त्या संस्काराच्या जडणघडणच्या नुसारच तो आपलं जीवन मार्गक्रमण करेल. त्याच दिशेनं त्याची प्रगती होऊ द्या. गुणवर्धन करा योगी अरविंद, तरच या जीवनाला एक वेगळी शोभा येईल. प्रत्येकामध्ये वेगवेगळेपण आहे, आणि ज्यांच्यामध्ये काही कला नाही असा माणूसच नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी कला आहे. फक्त ती कला जी आहे ना, त्या कलेला वाव मिळण्याची गरज आहे. आणि ते वाव मिळण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते सामुदायिक प्रार्थना आहे. सर्व जनांना वाव मिळे, अपुलाले भाषण बोलाया. आणि इथं बंधन नाही. मैदान पठ बिछाया, डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा. इथं कोणती मर्यादा नाही आहे. मर्यादा नाही याचा अर्थ तत्व नाही असा होत नाही. इथं सर्वांना येण्याकरता संधी आहे, पण इथं येऊन कसंही वागता येणार नाही. या तत्वानुसार तुम्हाला चालावं लागेल. हम हो पुजारी तत्व के. ही आमची संस्कृती विविध कलांनी नटलेल्या. साने गुरुजी म्हणतात, या भारतीय संस्कृतीला माझा शतदा प्रणाम आहे, नमन आहे. जिने अनेक संस्कृती आपल्या पोटामध्ये घेतल्या आहेत. नाग संस्कृती, सिंहण संस्कृती, अनेक प्रकारच्या संस्कृती या देशामध्ये होत्या. सिंध संस्कृती, या हिंदू संस्कृतीने, आर्य संस्कृतीने, सनातन संस्कृतीने सगळ्यांना आपलंसं केलं. चांगलं कुठूनही घेतलं पाहिजे म्हणतात, आणि ते आपण स्वीकारतो आहोत. अशी जीवन कला. आपलं जीवन जगण्याकरता आपण चांगल्या गोष्टीचा संग्रह करत राहिलो पाहिजे. शिकलं तर काय बिघडते? चांगलं दिसलं ना तर पटकन घेतलं पाहिजे. चांगली कला असली म्हणजे माणसानं स्वीकारली पाहिजे. अशी जीवन कला. म्हणून एक तरी अंगी असू दे कला. फार सुंदर भजन आहे महाराज. काहीतरी एक तरी कला पाहिजे. एक पोट भरण्याची एक तरी कला असावी लागते मानवाला. एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. नाही तर काय फुका जन्मला. एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला. नाही तर काय फुका जन्मला. नाही तर काय फुका जन्मला.
कला. फार सुंदर विवेचन केलं. पशु पक्षी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कला आहे. ते सुद्धा आपलं जीवन कलेनं नटतायत आणि म्हणून आपल्यामध्ये सुद्धा ती सुंदर कला असली पाहिजे. ज्यांना आपलं जीवन उठून दिसेल. एक तरी अंगी असू दे मला, एक तरी अंगी असू दे मला, नाही तर काय पुन्हा जन्मला, नाही तर काय पुन्हा जन्मला. अंगी असू दे मला, एक तरी अंगी असू दे मला, आय पुका जन्मला, आय पुका जन्मला, आय पुका जन्मला. जगणे मरणे जीवन जाणे, जगणे मरणे जीवन जाणे, याने संपत नाही गाणे, याने संपत नाही गाणे. पर उपकारा विनका जीवे, पर उपकारा विनका जीने, पर उपकारा विनका जीने. तुकड्या तास म्हणे सर्वाला, करा दास मने जगवाला, नाही तर काय पुका जन्मला, नाही तर काय पुका जन्मला, नाही तर काय पुका जन्मला. एक तरी अंगी असू दे मला, एक तरी अंगी असू दे मला, नाही तर काय पुका जन्मला, नाही तर काय पुका जन्मला, नाही तर काय पुका जन्मला. पशु पक्ष्यांची योनी जयाची, काय अपेक्षा धरातयाची. पशु पक्ष्यांच्या योनीकडून काय अपेक्षा करता येते, तरी तेही दाखवी चमकती, लोक पाहती त्या गुणाला. कधी कधी या पक्ष्यांच्या कला पाहत राहतात लोक. सुगरण ज्यावेळेस खोपा बनवते ना, आज सगळ्या जिकडे तिकडे व्हायरस होऊन राहिलं. ते व्हिडिओ होतो, हो, सगळ्याच्या मोबाईल मध्ये लोक पाहतात खोपा कसा बनवते. पशु पक्ष्यामध्ये कला आहे. आपण तर मानव आहोत. कमीत कमी आपल्या जीवन जगण्यापुरती तर कला आपल्यामध्ये असली पाहिजे. पोट भरण्यापुरती तर कला असली पाहिजे. अरे याहून आपल्याला पुढे जायचं आहे, आत्मकलेपर्यंत जायचं. सर्वात मोठी आत्मकला आणि आत्मकलेतची सर्व कला साधती सत्य. आणि ही कला जर तुम्ही नाही शिकले तर जीवनाचा सगळा कल्लाच आहे. आत्मकला जर नाही मिळाली ना, सगळा कल्ला आहे. आणि म्हणून पुढचा अध्याय आहे आत्मानुभव, अध्याय 37. समर्थ आडकोजी महाराजांचा आदर्श आहे. एका अलमस्त परात्पर कोटीला पोहोचलेले ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय अशा महात्म्याचा आदर्श दिला, आत्मानुभव. जीवनकला संपली. जीवनकलेच्या शेवटी शेवटी अनुभवे सांगतो तुम्हा प्रती, करू म्हणाल ते साधेल निश्चिती, करा करा आत्मोन्नती तुकड्या म्हणे. महाराज म्हणतात, म्हणून शिका मानवे कला, आत्मविकास साधा आपुला, आता पुरे हा गलबला दैववादाचा. महाराज म्हणतात आता बस झालं दैववाद, काहीतरी धडपड करा आणि आत्मकला शिकून घ्या. मी कोण आहे जाणा. तू कोण रे, तुझ पाहण्या जीव माझा झुरे. आता तू लहान मोठा मग होसी, म्हातारा होऊनी मशानी जाती. एकही नाही तुझे खरे, आणि तू कोण रे.
तू जीव आहे की शिवाचा पक्षी? हे महत्वाचं आता या ठिकाणी महाराज विशद करतील. आत्मकला सांगितली, आत्मोन्नती साधायला सांगितली, आणि मग पुढच्या अध्यायाची सुरुवात फार मजेशीर केली आहे. प्रश्न करता महाराजांना म्हणते, अनुभव ऐसा शब्द ऐकला. लोक म्हणतात की माणसाला जीवनात अनुभव पाहिजे, अनुभव पाहिजे, अनुभव पाहिजे. अनुभव कोण देईल? ज्यानं स्वतः अनुभव घेतलाय तोच अनुभव देईल. महाराजांचं फार सुंदर भजन आहे. हो, फार सुंदर आहे. थोडस म्हणायचं एक कड फक्त. अनुभविया संग मिळाया, अनुभविया संग मिळाया, जीव धुरे माझा प्रभु रे, जीव धुरे माझा प्रभु रे, जीव धुरे माझा. संग मिळाया, अनुभविया संग मिळाया, जीव धुरे माझा प्रभु रे, जीव धुरे माझा प्रभु रे, जीव धुरे माझा. कोठून हुडका विहिराते, कोठून हुडका विहिराते, केली असतील कोणी प्रयत्ने, केली असतील कोणी प्रयत्ने, जाऊन धरू मी चरण दयाचे, जाऊन धरू मी चरण दयाचे, सांगाया तू राजा प्रभु रे, जीव धुरे माझा प्रभु रे, जीव धुरे माझा प्रभु रे, जीव धुरे माझा. अनुभवियांचा संग मिळाया. महाराज, आतापर्यंत तुम्ही विविध विषय मांडले, पण आता बस झालं. आता आम्हाला प्रत्यक्ष अनुभव पाहिजे आहे, आणि तो मार्ग आता आम्हाला सांगावा. महाराज सांगतायत, कोणत्याही प्रकारचे आडेवेळे घेत. खरे संत असतात ना, त्यांना ज्ञान आहे, ते आडेवेळे घेत नाहीत, सरळ सरळ सांगतात. मित्र हो ऐका सावकाश, प्रत्येक जीव देवाचा अंश, आपल्या कर्तव्य पद त्यास प्राप्त होय हवे ते. हे मान्य आहे की ईश्वराचा अंश आपण, पण या जगात दुसरा तिसरा तुमचा कोणीही उद्धार करू शकत नाही. आणि दुसऱ्याच्या भरोशावर उद्धार करून घेणारी माणसं कधीच समाधानाला प्राप्त होत नाहीत. स्वतःच्या बळावर जे काय ते प्राप्त करावं लागते. भगवान महावीर अरण्यामध्ये तपश्चर्या करत असताना घडघोर तपश्चर्या सुरू आहे. एक गाई चालणारा मुलगा त्यांना म्हणते, महाराज आता नाहीतरी तुम्ही इथं दिवसभर तपश्चर्या करता, मला की नाही थोडस काम आहे, माझ्या एवढ्या गाई पायसान काय जराभर. ते काय गाई पाहायला गेले होते का तिथं? तिथं आपलं देवाचं भजन ध्यान करत होते. म्हणे ठीक आहे बाबा जाय. यायला लागली समाधी, गाई गेला राजू निघून. आला तो मुलगा, म्हणे महाराज, महाराज कायचे? महाराज समाधीत. महावीर समाधीमध्ये गेले. बैल आसपास कुठं दिसत नव्हते. म्हणे कसा साधू आहे? मी सांगितलं बैलाकडे लक्ष देतात, हो म्हटलं, आणि एकदम डोळे लावून बसला.
थांब लगाले गंमत दाखवतो. घेतली लगाना, दोन हातात दोन दगड. इंद्रदेव स्वर्गाचा राजा, त्याला वाटलं अरे महावीरांना हा मुलगा मारतो की काय. इंद्रदेव त्या ठिकाणी साधू वेशामध्ये प्रकट झाला आणि त्या मुलाला रागवला, म्हणे ए मूर्ख काय करतेस, चल सरक, त्यांना का मारत की काय, तुझ्या काही आहेत तू बघ ना. आणि त्याला हाकलून लावलं आणि मग महावीरांना ते उठवतात. इंद्रदेव आणि तुम्ही तपश्चर्या करून राहिले आणि स्वतःचं रक्षण, मी थांबू का इथं तुमच्या रक्षणाकरता पहारेदार म्हणून. आणि फार सुंदर उत्तर दिलं महावीरांनी. महावीर म्हणतात, दुसऱ्याच्या बळावर जो तपश्चर्या सिद्ध करेल ती काय तपश्चर्या आहे. मला तुझ्या रक्षणाची गरज नाही, मी माझं रक्षण स्वतः करू शकतो. दुसरे माझं रक्षण करून मी जर देवत्व प्राप्त करत असेल तर त्या देवत्व प्राप्तीला मी फारसं महत्व देत नाही. सांगितलं मला कोणाची रक्षणाची गरज नाही. जनावरांनी लोहे तोडले पण साधना सोडली नाही. ही जीवामध्ये पात्रता येणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, आपल्या कर्तव्य पद त्यास प्राप्त होय हवे ते. शब्द साधे नाही, लक्षात घ्या काय आहेत. जे पाहिजे ते प्राप्त होऊ शकते, पण महत्वाचं काय माहित आहे, पुढची ओळी आहे. जे ते प्राप्त होऊ शकते, पण कर्म कसं पाहिजे, विवेकपूर्ण कर्म पाहिजे. अविवेकपूर्ण कर्म असेल तर तुम्ही नाही मिळू शकत. करणी करिता विवेकपूर्ण नरची होय नारायण. प्रारब्ध आणि परिस्थिती जाण वाट देतयासी. असू द्या तुमचं प्रारब्ध खराब असेल, अधिक असेल, जास्त असेल, परिस्थितीचाही काही संबंध नाहीये. प्रारब्ध आणि परिस्थिती जाण. काही लोक परिस्थितीच्या नावानं रडत बसतात, आम्हीही केलं असतं, आमची परिस्थिती नाही. काही माणसं प्रारब्धाच्या नावानं बोलतात की अहो आम्हाला काही करा वाटत नाही, आम्हालाही वाटते माळ घेऊन 24 तास देवाचं भजन करा, पण आमच्या प्रारब्धात नाही. महाराज म्हणतात, मनामध्ये जर करण्याची तळमळ असेल, तुमच्यामध्ये विवेक बुद्धी असेल, सत्सत विवेक बुद्धी असेल, तर या सगळ्या गोष्टीची काही गरज नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला वाट देतील. सेवका संकल्प करणे पुरे. काही प्रवासी नावेमध्ये प्रवास करत होते, समुद्रातली घटना, आणि अचानक समुद्रामध्ये वादळ यायला लागलं. काही पाणी नावेत सुद्धा शिरायला लागले. प्रवासी भयभीत झाले, नाव बुडते की काय. पण त्याच नावेवर एक माणूस झोपला होता. सगळे प्रवासी भयभीत झाले, नाव कधी बुडेल सांगता येत नाही. पण हा कोण माणूस आहे की निवांत झोपलाय. काही लोकांनी त्याला उठवलं, म्हणे हो उठा ना. म्हणे कशा करता, म्हणे हो नाव बुडायची वेळ आली, वादळ सुटलाय. म्हणे त्यात काय नवल आहे, समुद्रात वादळ नेहमीच येतात, नावाही नेहमीच बुडतात आणि माणसंही नेहमीच मरतात. यात काय नवल आहे, यात काही विशेष काही नाही आहे. और तुम्हाला काही भीती वाटत नाही. फार सुंदर उत्तर त्या माणसानं दिलं महाराज, फार सुंदर उत्तर दिलं. हे तर नेहमीच घटना घडतात हो, जन्मने मरणे हा तर खेळच आहे, चालूच राहणार आहे. हे तर रहाट गार्ग आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे तर चालूच आहे. लाटा येतील, नावा बुडतील, माणसं मरतील. अरे या वादळापेक्षाही तुमच्या मनामध्ये असलेला संकल्प, तुमची इच्छाशक्ती त्या वादळापेक्षा फार मोठी आहे. ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या इच्छाशक्तीपेक्षा वादळाला मोठं समजाल, त्याच वेळेस माणसाला भीती वाटते. आणि तो माणूस म्हणतो चिंता करू नका. बसला तो ठाम आणि मनातून त्यानं प्रार्थना केली, ए मूर्ख वादळ थांबून जा. आणि काही क्षणात ते वादळ थांबलं. माणसाला आश्चर्य वाटलं, म्हणे काय, अरे बाबा या वादळापेक्षाही माणसाच्या अंतःकरणातला संकल्प, विवेक बुद्धी फार मोठी आहे. निसर्गावर सुद्धा माणूस विजयी पडू शकतो. हे त्या माणसानं सिद्ध करून दाखवलं. म्हणून ग्रामगीता म्हणते आहे, प्रारब्ध आणि परिस्थिती जाण वाट देतयासी. ज्यासी करू आवडे उन्नती. मी जे उदाहरण देणार ना त्याची ओळी पुढची आहे. ज्यासी करू आवडे उन्नती
निसर्ग ग्रंथ होई त्या प्रती, साधन होई एक एक वृत्ती जाणत्यासी. त्याला ग्रंथही वाचण्याची गरज नाहीये. गुरुभक्त के मुख से झरते श्रुति स्मृति वेद है, शास्त्र और सदग्रंथ सब स्फूर्ते उसे अभेद है. जानान पड़ता सीखने पढ़नी न पड़ती पोथिया, सेवा गुरु की जो करे उसने सभी तीर्थ किया. त्याला काही गरज नाहीये. लाख किताबें पढ़ पढ़ के पंडित भये जनमानस में, हम तो तुम्हारे सहज सतगम में अंदर भेद झट दिखाई दिया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकलिया. फक्त काय महत्वाचं माहित आहे, उन्नती करता एक गोष्ट महत्वाची आहे, माणसाचा संस्कार चांगला पाहिजे. महाराज म्हणतात माझा विश्वास आहे संस्कारावर. आधी पाहिजे संस्कार, पुढे जाण्याचा निर्धार. मग संत ग्रंथ काय, अवघाची संसार सहाय्यक होई त्याची. काही लोक म्हणतात राजो संसार आहे ना आमच्या मांग, आम्हाला जमते काय. तुकारामाच्या मांग संसार नव्हता, आमच्या मांग संसार नाही, संगच आहे ना संसार, मांगच लागेल आहे. पुढच्या वर्षी तर गायकी आणायचं काम नाही. प्रवीण भाऊ तुमचं काम नाही पुढच्या वर्षी. पोरगी मोठी होऊन राहिली आता, दोघी मायली की भजन ओढतात मागचे, तुम्ही जात जा लग्न आहे वर. संत ग्रंथ काय अवघाची संसार सहाय्यक. संसार बाध नाही देत महाराज, संसार आळवा येत नाही, संसार त्याला मार्ग देतो आहे. संसार हे पूर्णत्व नाही आहे महाराज, लक्षात घ्या. आत्मोन्नती परमार्थ हे पूर्णत्व आहे. संसार तर अनेक जन्मामध्ये आपण करत आलो. विदास सावरकरांना काल्या पाण्याची शिक्षा झाली. काय 2 दिवसाकरता जेलात होते काय ते नाही, अख्खं आयुष्य जेलात, अख्खं आयुष्य. देशाला स्वातंत्र्य भेटलं तरी माणूस त्या जेलच्या सलाख्याच्या माग. लग्न झालं होतं हो, बायको भेटण्याकरता गेली, रडत होती. म्हणजे कधी होईल आपल्याला तुम्हाला सुट्टी. सुट्टीचा विशेष नव्हता. म्हणे अगं हा काळ्या कुळांचा संसार करणारे कुटुंब या जगामध्ये कमी नाही आहेत. आपला संसार हा या देशाचा संसार आहे. आयुष्यभर त्या माणसानं जेलात दिवस काढले महाराज. भगतसिंगाचं काय वय होतं, त्याला संसार नव्हता. हसत हसत फाशीवर गेला. उद्या सकाळी फाशी होईल हो महाराज. 7 वाजताचा वेळ ठरला होता. सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करायला लागला भगतसिंग. सगळ्यांना हसा आला. म्हणे का हो, हा व्यायाम करतोय. एका जेलरच्यानं रावल्याने गेलं, म्हणे तुला 7 वाजता फाशी आणि व्यायाम कशाकरी करतो, मरायचं आहे तुला, माहित नाही, विसरला काय. म्हणे नाही माहित आहे. हा व्यायाम मी याच्या करता करतो हो की पुढच्या जन्मात याहीपेक्षा बलदंड बाहू घेऊन मी जन्माला आलो पाहिजे या भारत मातेच्या सेवेकरता. हा आशावाद अंतःकरणामध्ये ठेवून या लोकांनी या देशाकरता हसत हसत फाशी सुद्धा स्वीकारली. ही माणसं मरण्याकरता धडपडत होती. ज्यावेळेस त्या संसद भवनामध्ये बॉम्ब टाकण्याची पाळी आली ना, तर तिथं चढाओढ लागली होती की मी जातो म्हणून. या देशासाठी मरण्यासाठी महाराज चढाओढ लागली होती. आज जर असा प्रसंग आला ना, माणसं थांबत नाहीत. हो, असा जर प्रसंग आला ना, तुम्ही लढा म्हणते, आम्ही कपडे सांभाळतो. त्याची विवेक बुद्धी अशी जागृत आहे ना महाराज, त्याला काही अडचण नाही. बस त्याची विवेक बुद्धी पाहिजे. विवेक याचा अर्थ ते सत्य असत्य जाणणे, खरं खोटं जाणे, प्रत्येक गोष्टीला पडताळते. ती दृष्टी पडली त्याला अंतरदृष्टी सुद्धा म्हणता येईल.
आणि ही अंतर्दृष्टी ज्याला प्राप्त झाली ना महाराज, त्याला या जगामध्ये मग काही फार मोठं आसक्ती किंवा त्याला काही आकर्षण राहत नाही, अंतर्मुख होऊन जातो. तथागत गौतम बुद्धांना ही जन्मताच होती. भविष्य सांगितलं, पंचांग पाहलं म्हणे हा मुलगा फार तेजस्वी आहे, हा एक फार मोठा राजा होऊ शकतो, अन्यथा फार मोठा संन्यासी सुद्धा होऊ शकतो. वडिलांना आश्चर्य वाटलं, म्हणे हा जर संन्यासी झाला ते राज्य कोण चालविल? महाराजांना पंचांग पाहणाऱ्यांना म्हणे विनंती केली, म्हणे हा की राजाच बनला पाहिजे, हा संन्यासी वगैरे नाही बनला पाहिजे. इतकं मोठं हे कपिल वस्तू नावाचं हे नगर हे कोण सांभाळील? पंचांगवाल्यानं एक उपाय सांगितला, म्हणे एक काम करा, याची अंतर्दृष्टी जागृत होऊ देऊ नका. म्हणे अंतर्दृष्टी जागृत झाली म्हणजे एका क्षणात हे सगळं सोडून देईल. आणि म्हणून तथागतांच्या वडिलांनी काय केलं माहित आहे? म्हातारा माणूस नाही दाखवला कधी दृष्टी पुढे, नाही म्हातारा येऊच दिलं नाही, झाडाचं पिकलेलं पान दिसूच दिलं नाही, झाडाचं सुकलेलं फूल सुद्धा दिसू दिलं नाही. पण किती दिवस लपून ठेवणार? एक दिवस तथागतांच्या दृष्टीमध्ये म्हातारं पडलं. म्हणे काय आहे? म्हणे म्हातारा आहे. म्हणजे काय? म्हणजे माणसाला म्हातारा व्हावं लागते का? म्हणजे हो, प्रत्येकालाच व्हावं लागते. तथागत पडतात हे काय ऐकतो आम्ही? अंतर्दृष्टी. याचा अर्थ असा आहे की ज्या वस्तूवरती दृष्टी पडली महाराज, त्या वस्तूचा जन्म आणि त्याचा अंत हे सर्व त्या दृष्टीसमोर उभं होते. अंतर्दृष्टी सगळं दिसते त्याला. या हॉलकडे बालक त्याला समजते आज हा सुंदर आहे, 50 वर्षांना हा पळू शकतो. त्याला हे समजते की हा देह आज चांगला आहे, पण हा अस्ति जायते वर्धते विपन्नमते अपक्षिते विनश्यति, हा एक दिवस जाणार आहे. उपजेते नाशे नाशलेते पुनर्पी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, माऊली म्हणतात. म्हणून हे काही आळत नाही, परमार्थाच्या आळ काही येणार नाही. तुम्हाला जर आपल्या जीवनामध्ये आत्मोन्नती प्राप्ती करायची असेल, आत्मोन्नती म्हणजे काही दुसऱ्याच्या मनातलं जाणणं, काही कोणाला धागे देणं हे नाही बरं. काही लोक यालाच फार मोठं मानतात की महाराज दुसऱ्याच्या मनातलं जाणतात, महाराज भविष्य सांगतात, महाराज असं करतात. जाणावे दुसरीच्या जीवीचे हे ज्ञान वाटे साचे, हे आत्मज्ञानाचे लक्षण नये. समर्थ दासबोध. संतागरचे शूद्र खेड्यात आपण संत स्वरूप पाहला, संत चमत्कार सुद्धा पाहला, तिकडे मी जात नाही. म्हणून संकल्प ऊंचे चाहिए मंजिल पर चढणे के लिए. आत्मोन्नती प्राप्त करायची आपल्या सर्वांना, त्यासाठी एक करा. महाराज म्हणतात विवेक बुद्धी जागृत ठेवा, संस्कारक्षम जीवन पाहिजे. बुडते जग त्यासी जागवी, संकटे स्फूर्ती देती नवी, आघातातून हितची भावी साधगतो. हे जे बुडणारा जग आहे त्याला हे जागृत करते आहे. या जगाकडे पाहून तो नाराज होत नाही, त्याला स्फूर्ती येते. दुःखाचे प्रसंग संतांना दुःखात नेत नाहीत, वैराग्याकडे नेतात. संसारामध्ये जे दुःख आलं ना, त्या दुःखामध्ये डुबून जाऊ नका, त्या दुःखातून हे शिका की हे संसार दुःख मूळ. संकट आले ना, संकटात भिवून जाऊ नका, संकटातून शिका की इथं संकटात आहे, ठोकर लागली म्हणून चालणं सोडून देऊ नका. इथून शिका की या रस्त्यानं ठोकरा जात, आपला रस्ता बदलावा लागेल. म्हणून ग्रामगीता तेच म्हणते, आघातातून हितची भावी साधकतो. गाडगे बाबावर आघात झाला, त्यांनी हित साधून घेतलं. काही माणसं आघातानं कोमात चालले जातात, पागल होतात. पैसे गेले, मुलगा मरण पावला, पत्नी सोडून गेली, आता जीवनच बर्बाद होते. तुकाराम महाराजची पत्नी मेली, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. हो, दिवाळं निघालं, सगळं डुबलं, पैसा डुबला, सावकारी गेली, इंद्राणीत बुडून टाकली. वाईट नाही म्हटलं देवाला, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. त्याच्यातूनही महाराज काहीतरी घेतलं.
आणि पुढे निघायला. जी माणसं परिस्थितीवर पाय देऊन निघतात ना, तीच माणसं महान बनतात. आपण सुद्धा माणसं आहोत. फक्त महत्वाचं आहे मुमुक्षता पाहिजे. मनी आत्मोन्नती ती तळमळ, ज्याच्यात तळमळच नाही, निवळ मळमळच आहे, तो काय करू शकणार आहे? त्याच्या जीवनामध्ये काही प्राप्तीची तळमळ अजिबात नाही, निव्वळ मळमळच होऊन राहिली. मग मळमळसाठी गोडी आहे. तळमळ असेल तर मग प्रार्थना आहे, तळमळ असेल तर मग आमच्या इथं स्वाध्याय चालतो आहे, तळमळ असेल तर मग हरिपाठ आहे, मळमळ असेल तर मग डॉक्टर जवळ जा. आपले आपणातची बळ पाहिजे आधी, दुसऱ्याच्या भरोशावर जमणार नाही. आपल्यातच बळ पाहिजे. सध्याच्या जमान्यामध्ये कसं आहे, दुसऱ्याच्या भरोशावर श्रीमंत होण्याचा प्रयत्न माणसं करतायत, दुसऱ्याच्या भरोशावर सुखी होण्याचा प्रयत्न आपण करतोय. दुसऱ्याच्या भरोशावर सुख मिळणार नाही. आपणातची पाहिजे बळ, आधी आपल्यातच बळ पाहिजे. आणि संकल्प पाहिजे. सत्य संकल्पाचा निश्चय लावी जीवनाची सोय. आणि एक महत्वाचं आहे, महाराज बोलले आता, वाट चालता निर्भय मुक्काम पावे ठाईच. हा मार्गच मोठा अवघड आहे. चालायचं तर आहे, पण मुक्काम कुठं आहे? आपल्याच जवळ आहे, ठाईच आहे. ज्या आत्मोन्नती करता आपण निघालो ना, ज्या आत्मोन्नती करता आपण प्रयत्न करतो, कोणी ज्ञान मार्ग अवलंबतो, कोणी कर्म मार्ग अवलंबतो, कोणी सांख्य मार्ग अवलंबतो, कोणी भक्ती मार्ग अवलंबतो. वेगवेगळ्या मार्गाने आपण सगळे जरी जात असलो तरीही मार्ग जरी भिन्न असलो तरी मुक्काम कुठे आहे? आपल्या जवळच आहे. वेदांत शास्त्र म्हणते आत्मज्ञान प्राप्त करणं म्हणजे काही कुठून आणायचं नाही आहे, ती आपल्या जवळच आहे. ही प्राप्ताचीच प्राप्ती आहे. त्याचा फक्त आपल्याला विसर पडला आहे. तो विसर काढायचा आहे बस. त्याच्यावर काजळी चढली आहे, मळ चढलाय, तेवढा मळ फक्त साफ करायचा आहे. आणि म्हणून पुढची ओळी आहे, देवत्वाची ज्योत दीप्तिमान. आपल्या आतच दीप्तिमान आहे. परी आवरण पडले मलिन, आणि ते साफ करावयासी प्रयत्न म्हणती साधन त्या लागी. ज्योत दीप्तिमान आहे, पण आवरण पडलाय, मलिनतेचं आवरण आहे. ते काढण्याकरताच फक्त प्रयत्न, आणि मग त्याकरताच तो उपाय. सेवा करा, उपासना करा आणि ज्ञान मिळवा. सगळं चक्क होऊन जाईल. साबण नाही होणार, नाही तर मग अंतकरण शुद्ध व्हायला साबणाचं पाणी करून पेसान काय संडास लागीन, त्यानं नाही होणार. इथं उपासना रूपी साबण वापरावं लागेल. शाम होने लगी दिन समाने लगा, शाम होने लगी दिन समाने लगा, प्रार्थना का समय ठीक होने लगा, प्रार्थना का समय ठीक होने लगा, शाम होने लगी दिन समाने लगा, प्रार्थना का समय ठीक होने लगा, मेरा तिरछा कदम क्यों गया, मेरा तिरछा कदम क्यों गया, मैंने ये वक्त ऐसा गमाना न था, मैंने ये वक्त ऐसा गमाना न था, जाने दिल को ही क्या हो गया, जाने दिल को ही क्या हो गया, जाने दिल को ही क्या हो गया, मैंने ये वक्त ऐसा गमाना न था, मैंने ये वक्त ऐसा गमाना न था, जाने दिल को ही क्या हो गया, जाने दिल को ही क्या हो गया, जाने दिल को ही क्या हो गया। अब तो उठो चलो प्रार्थना में चले, अब तो उठो चलो प्रार्थना में चले, चाहे देरी भी होगी तो होगे भले, चाहे देरी
भी होगी होए भले, चाहे देरी भी होगी तो होगे भले, लाभ जितना भी हो पा गया, लाभ जितना भी हो पा गया। हाँ कहता टुकड़ा ये गलती तो होना न था, कहता टुकड़ा ये गलती तो होना न था, जाने दिल को ही क्या हो गया, जाने दिल को ही क्या हो गया, जाने दिल को ही क्या हो गया। ये वक्त ऐसा जमाना न था, मैंने ये वक्त ऐसा जमाना न था, जाने दिल को ही क्या हो गया, जाने दिल को ही क्या हो गया, जाने दिल को ही क्या हो गया। मित्र चाहे कहे घूमने को चलो, वो क्या जाने कि तुम हाथ ही तो मलो, मोतिया बिंद आख हो गया। महाराज म्हणतात उपासनेशिवाय होणार, उपासनेला दृढ चालवावे, सत्कर्मयोगी वय घालवावे, गुरुदेव संता सदा नमावे. फार महत्वाचं बोलले समर्थ. म्हणून काही दूर नाही, मुक्काम पावे ठाईच हे समजून घ्या, फार महत्वाचं आहे. आत्मोन्नती काही दुसरीकडून आणायची नाहीये, काही कुठं दुसरीकडे मिळणार नाही, इथंच आहे, आतच आहे. फक्त विसर पडला आहे. तर ब्राह्मण भांग प्यायला, भांग खूप मोठी भांग पिला तो ब्राह्मण, आणि काही बडबडायला लागला, मी चोरा, मी डाकू. हो, दारूत काही बडबडते माणूस, दारूत काय माणसाला भान राहते काय. ब्राह्मण होता, मग ओरडायला लागला, मी चोरा, मी असा, मी तसा. लोक म्हणत का हो, कसं हो, खरंच आहे का तो तसा? नाही आहे, नशेत बोलते तो. त्याची नशा उतरवली म्हणजे तो सरळ ब्राह्मणच आहे. आपणही सगळे जण नशेत जाओ. मी देह आहो, हे घर माझं आहे, हे पत्नी माझी आहे, हा भ्रम आहे. हा सगळा भ्रम आहे महाराज. ही सगळी प्रकृती आहे. त्याचा भ्रम निराश कशाने वाटत, त्याच्या अंगात थंड पाणी टाकलं, त्याची नशा उतरून गेली. शास्त्रकार त्या वाघाच्या बछड्याचा उदाहरण देतात. वाघाचे बछडं लगाचं मेंढरेत गेलं, मग ते मेंढरेत गेल्यामुळे मग ते मेंढरे सारखंच राहायला लागलं, खाली मान घालून चालायला लागलं. त्याच्यावर संगतीचा संस्कार झाला. मेंढर भ्याभ्या करत, तेही भ्याभ्या करायला लागलं. लहानाचं मोठंच मेंढरांसोबत झालं. आपण ते विसरून गेलो की मी वाघ आहो, मी सिंह आहो. तुम्ही आम्ही या संसारात जन्माला आलो ना, विसरून गेलो. हे वारं लागलं आपल्याला, बाहेरचं वारं, प्रपंचाचं, प्रकृतीचं, आणि आपलं आपण शिव पण विसरून गेलो. जीव पणाला तेच ब्रह्म आहे. जीव दशेला आला म्हणून त्याला मलिन ब्रह्म म्हणतात. कारण जीव दशा मान्य केली म्हणजे मग भेद आहेत महाराज. प्रकृतीच्या ठिकाणी भेद आहेत. शास्त्रामध्ये जीवाच्या ठिकाणी 3 भेद सांगतात. सजातीय, विजातीय भेद आहेत. आत्म्याच्या ठिकाणी भेद नाही आहे. निर्भेद आहे, निर्वैर आहे, अद्वैत आहे. ते त्या ठिकाणी द्वैत नाही, दोन नाहीच आहेत. म्हणून मुक्काम पावे ठाईच. ते वाघाचं बछड भ्या भ्या करे, आणि एक दिवस सगळे मेंढर चरण्याकरता गेले असताना एका वाघाने मेंढराच्या कपडावर आक्रमण केलं. सगळी मेंढर पळाले. ते वाघाचंच पकडलं. हे भ्या भ्या करायला लागलं. त्या वाघाला आश्चर्य वाटलं, म्हणे लगाचं आपल्याच जातीचं दिसते.
आणि हे कोण भ्याभ्या करून आलं, त्याला पकडलं चांगलं जोरानं, त्याला थरथर कापायला लागला. अबे म्हणे बह्याडास काय, तू कोण भ्याभ्या करून राहिला आणि इतका कोण भिवून राहिला, मी तुला जाऊ ना. ते मानेच ना, कारण त्याला भ्रम झाला होता बरेच वर्षापासून की मी मेंढरो आहोत. त्याचा कान पकडला आणि त्याला लकाला नेलं. अनुभवी गुरु पाहिजे तुम्ही आम्हाला, तोच आपल्याला अनुभव करून देऊ शकते. आणि त्याचा कान पकडून पाण्याजवळ, बघ म्हणे पाण्यातलं का, तुझे डोळे पाय, माझे डोळे पाय, आपला रंग पाय, चेहरा पाय, ते मेंढर कोणते, तू कसा काय, पाय ना आपण सेम टू सेम आहो, बिलकुल काहीच फरक नाही. आणि खरंच त्यानं पाण्यात पाहिलं आणि त्याला समजलं, महाराज त्याचा भ्रम निघून गेला की मी मेंढरू नाही, मी तर वाघ आहो. एकदम डरकाळी फोडली. अनंत जन्माचा भ्रम झालाय जीवाला की मी देह हा. ऐका जरा लक्ष देऊन, आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. आत्मस्वरूपाचा अनुभव प्राप्त करायचा आहे. प्रार्थनेमध्ये आत्मचिंतनास करावी सुरुवात. काय करत असता तुम्ही? पेटी वाजायची वाट पाहत असता. काही वाजते पेटी, आत्मचिंतन ना करत तुम्ही, पेटीचं चिंतन करता. आत्मचिंतन कशाला म्हणतात? शास्त्रामध्ये आत्मज्ञान सांगतात. फार लांब आहे, दूर आहे, ते जवळ नाही. त्याकरता खूप सूक्ष्म वृत्ती करावी लागेल, समजून घ्यावं लागेल. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह समजून घ्यावा लागेल की हा स्थूल देह मी नाही आहो. घना दहाडानो भ्रमोथे जीवने एटले देह माने पोते आपुले ते सारू फरे 84 लक्ष योनीने परिफामे जन्म मरणे. या देहालाच मी समजून बसलो म्हणून 84 लक्ष योनी आहेत. मी गुजराती श्लोक म्हटला, घना दहाडानो भ्रमोथे जीवने एटले देह माने पोते आपुले. या देहालाच मी मानून बसला, ते सारू फरे 84 लक्ष योनीने परिफामे जन्म मरणे. आणि म्हणून जन्म मरणाच्या चक्रात आपण अटकलो. जन्म मरण केम टडसे भाई. निश्चल दासजीचा एक ग्रंथ आहे पंचीकरण, गुजरातीमध्ये. जन्म मरण केम टडसे भाई, साधुनो समागम करिये जाई. आणि हे ब्रह्मज्ञान कसं काय समजणार आहे? सद्गुरु मुखे समजी लेजो तो ब्रह्म सुख पामे आजो. त्याला कान धरून नेला ना, त्यानं सद्गुरूनं सांगितलं, त्याला दाखवलं की तुला का मेंढरू नाही आहेस. आणि म्हणून याकरता सद्गुरूची गरज आहे. अनुभवी पाहिजे बरं, सद्गुरूची काही कमी नाही आहे, पण तो ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय असला पाहिजे. एका माणसाला नदी पार करायची होती, पण त्याला अंदाज नाही आता पाणी किती आहे काय. मग जवळच बसलेल्या एका माणसाले तो म्हणे, भाऊ राजा तिकडच्या काठावर जायचं आहे. तो म्हणे काही नाही, तुम्ही असे जा, इकडून इकडून असे जाता, इकडून जरा पाणी कमी आणि बस सरके जा. त्यांना खाली पाहिलं, त्याचे पाय तुटेल होते, लंगड होत ते. म्हणे का हा सांगून राहिला, पण हा तर लंगडा, हा कधी गेला असेल पाण्यातून. याच्यावर भरोसा ठेवणं म्हणजे बुडणंच आहे. त्यानं हिंमत नाही केली. दुसरं आलं, म्हणजे चिंता करू नका, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. त्याला धरा हात, मी पुढे चालतो, तुम्ही माझ्या माग माग आहे. फक्त मलिकीनला काय दिसत नाही, माझे डोळे जायला आहेत. म्हणजे बाई कुठ काय कुकडे घेऊन जाईन काही नेम आहे काय? पहिलं लंगड होतं, गुरु पाहिजे. तिसरं आलं एक, म्हणजे चला मी नेतो, मी रोजच जातो, माझा रस्ताचा हा जाणं येणं करतो, पायी चांगल्या तर डोळे चांगल्या, त्याच्यावर विश्वास ठेवता येईल. सद्गुरु मुखे समजी लेजो तो ब्रह्म सुख पामे आजो. ठाईच मुक्काम आहे, काही दूर नाही. हा जो मय आहे ना, मय हा नाहीच आहे. तुम्ही ज्या वेळेस या मयचा शोध घेण्याकरता निघाल ना, त्या मयच्या मुक्कामार पोचले की तिथं काहीच नाही. मग
साधक ज्यावेळेस साधना करता 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 त्या मैं पर्यंत मी पर्यंत पोहोचतो त्या ठिकाणी काहीच उरत नाही, फक्त शून्य उरते आहे. बस झालं पूर्णत्वाचं आहे जीवनामध्ये. काही लोक आहेत आता या जगामध्ये, आम्ही देव दाखवतो, मी काही टीका म्हणून बोलत नाही, पण जे स्पष्ट आहे ते तर सांगावंच लागेल. इतका सोपी करून टाकला देव की फक्त तिथं आले, 2 टाइम जेवले, दक्षिणा दिली, माळ टाकली, 1.25 महिन्यातच बजेट बसते म्हणते. मग 1.25 महिना फक्त करा, मस्त हरिपाठ काकडा हे ते तसं काहीतरी उपासना करा, मग कशी राहा 1.25 महिन्यानं. मी टीका म्हणून बोलत नाही, वस्तुस्थिती आहे. एवढं जर सोपी असतं ना राजो, वस्तू दर्शन जर एवढं सोपी असतं तर मग सारेच लोक असतं ब्रह्मानंद झाला असता साऱ्या गावात. त्याची बिडी नाही सुटत, देव भेटला म्हणते. संडासले कुठे बसावं समजत नाही, देव भेटला म्हणते आम्हाला. दाखवतात काहीतरी प्रकाश, त्या लोकांना उजेड दाखवतात. भास आहे तो, फक्त भास आहे. दिसलं ते कसं आहे, ते हनुमंताच्या बेंबीत बोट घातलं की थंड थंड लागते. त्याला माहित आपल्याला झोंबली, दुसऱ्याला द्या आता थंड थंड. थंड कायचं ते इचू नागी मारते अंदर. त्याला वाटतं आपल्याला झटका बसला यायला तर द्यावाच लागेल. मेंढीपळ जनता आहे सगळी, स्वतः साधना करावी लागेल. एकदम नाही भेटत बरं बाबा, समजून घ्यावे लागेल मी कोण आहो. स्थूल देह समजून घ्यावा लागेल, सूक्ष्म देह समजून घ्यावा लागेल, पंचीकरण वाचावं लागेल तुम्हाला सगळं. मग विचार सागर समजून घ्यावा लागेल, वृत्ती प्रभाकर समजून घ्यावा लागेल. आणि हे नाव आल्यात आता या अध्यायामध्ये, महाराजांनी लिहिल्यात हे नाव. मी नाही लिहित बसत म्हणते, आता लिहिलंय काही महापुरुषांना, ते वाचून घे जा. पंचीकरणाआधी अभ्यासावी अशी ओळी आहे, पुढे येईल ती या अध्यायामध्ये. कारण प्रपंची सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण. पंचीकरणामध्ये पंचमाभूताचा अभ्यास आहे. स्थूल देह कशाला म्हणतात, सूक्ष्म देह कशाला म्हणतात, कारण देह कशाला म्हणतात, महाकारण देह कशाला म्हणतात. हा जो दिसते ना स्थूल आहे, हा पंचमाभूतापासून बनला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. एका एका तत्वापासून 5-5 वस्तू बनल्या, 5-5 25 तत्वाचा आहे. कोणी याला 5 तत्वाचा म्हणतात. 5 भूत आहेत या शरीरामध्ये. पृथ्वी आहे, पृथ्वी तत्वापासून अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. अस्थि म्हणजे हाड, मांस म्हणजे समजते तुम्हाला, आता हे मांस सगळं. त्वचा, नाडी म्हणजे नसा, रोम म्हणजे केस. पृथ्वी तत्वापासून बनलंय. आणि माणूस जडला ना, फक्त या 5च वस्तूची राख बनते. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. याच्या पलीकडे 6वी वस्तूच नाही तिची राख बनील म्हणून. असेल कोणाला माहित तर सांगून द्यायचा. पृथ्वी तत्वापासून बनलंय. जलतत्व आहे. जलतत्वापासून या शरीरामध्ये महाराज 5 वस्तू बनल्या. शुक्र, शोणित, लाला, मूत्र आणि श्वेत. शुक्र म्हणजे रक्त, शोणित म्हणजे रक्त, शुक्र आहे, वीर्य आहे. श्वेत म्हणजे घाम, लाला म्हणजे लाळ, मूत्र. जलतत्व आहे, समजतेस. तेज तत्वापासून क्षुधा, तुषा, आलस, निद्रा आणि कांती. भूक लागणे, तहान लागणे, आळस येणे, झोप येणे. कांती म्हणजे हे जे चेहऱ्यावर जे तेज आहे ना, हे कशामुळे येते, चमक येते चेहऱ्यावर. तेजी तत्व आहे. सूर्याची उपासना करणाऱ्यांना फॅरन डवली लावायचं काम नाही, तसंच तेज राहते चेहऱ्यावर. वायूपासून सुद्धा 5 वस्तू बनल्या आहेत. आकाश तत्वापासून सुद्धा 5 वस्तू बनल्या. हे सगळं मी जर बारीक सांगत गेलो तर लय वेळ लागेल.
असा हा स्थूल देह. कशावर ओळखतात? जागृत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोग जाण, याची अवस्था जागृत आहे. नेत्रस्थान आहे. माणूस जागृत आहे कशानं समजते? डोळे उघडे आहेत म्हणून. म्हणून त्याचं स्थान आहे, जागृतीचं स्थान आहे नेत्रस्थान. वैखरी वाचा, वाचा कोणती आहे? वैखरी. मुखानं जे बोलते त्याला वैखरी म्हणतात. 4 वाचा आहेत: वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी वाचा. आणि भोग कोणता आहे? स्थूल भोग आहे. हा देह फक्त स्थूल भोग घेऊ शकतो. अभिमान आहे. हा पंचमाभूताचा बनलाय, म्हणजे हा देह मी नाही आहो. हा पंचमाभूताचा पंचमाभूतामध्ये जाईल. त्याला 5 तत्वाचा मानतात. हा मी नाही आहे. हे कशा करता समजून घ्यायचा? ही मी नाही याच्या करता. मग सूक्ष्म देह आहे. मृत्यू म्हणजे काय? स्थूल आणि सूक्ष्माचं विघटन, या नाव मृत्यू. सूक्ष्म देह 17 तत्वाचा मानतात. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी. पंचज्ञानेंद्रिय आहेत. मुलांना माहित असलं पाहिजे. पोरी हो, पंचज्ञानेंद्रिय: श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा आणि घ्राण. श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे डोळे, जीवा म्हणजे जीभ, त्वचा ज्ञानेंद्रिय आहे, आणि घ्राण ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय आहेत. वाक, पाणी, पाप, शिष्ण आणि गुद. वाक म्हणजे तोंड, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, शिष्ण आणि गुद लघवी आणि संडास. कर्मेंद्रिय ती कर्म करतात. पंचप्राण: प्राण, पान, व्यान, समान आणि उदान. त्याचे सुद्धा स्थान आहेत. कोणता प्राण काय करतो? प्राण आहे, अपान आहे. अपानातूनही चाले दुर्गंध, इतर आहे ते अपान. सांधे जे हलतात ना आपले 16 सांधे, हे प्राणामुळेच हलतात. हे ज्यांना काय आता टोंगळे दुखणं वगैरे, ते एक प्राण बिघडला त्यातला, झाला त्रास, सांधेचा त्रास ज्याला सुरू होते. हो, त्यासाठी प्राणायाम करावा लागेल तुम्हाला. 5 उपप्राण सुद्धा आहेत. धनंजय, कुरुकाला तर मला नाव पूर्ण येणार नाही. काही हे उपप्राण जे आता माणूस मेल्यावर सुद्धा शरीरात राहते. धनंजय नावाचा प्राण माणूस मेल्यावरही असते. तो म्हणूनच मुर्दा फुकते ना. हो. मग कर्मेंद्रिय या ठिकाणी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि पंचप्राण झाले 15. मन आणि बुद्धी असा 17 तत्वांचा जो आहे त्याला काय म्हणतात? सूक्ष्म. माझी अवस्था महाराज स्वप्न अवस्था आहे. स्वप्न तर कोणी ना कोणी पाहतेच ना. आपल्याला स्वप्न आठवून राहते ना की मला काय दिसलं. स्वप्नात माणसाला भीती वाटते ना. स्वप्नात तुमच्या छात्यावर एखादं भूत बसलं म्हणजे माणूस भेटते ना, भयभीत होते ना तो. पण जागृत झाला म्हणजे त्याला वाटते स्वप्न आहे. पण हे स्वप्न पाहते कोण? ते आत्मस्वरूप जागृत आहे. सूक्ष्म देह सांगितला शास्त्रानं. सूक्ष्म मन आणि बुद्धी स्वप्न अवस्था आहे. मध्यमा वाचा आहे. मध्यमा वाचा जिथं शब्दाला आकार भेटते त्याला मध्यमा वाचा म्हणतात. कारण देह या पुढे थोडस 2 मिनिटात संपवतो, पुढे जायचं आहे. कारण देह, स्थूल देहाचा रंग लाल सांगितला, सूक्ष्माचा पांढरा आणि कारण देहाचा काळा रंग सांगितला. डोळे बंद केल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कोणता रंग येते यावरून माणसाची अवस्था संपते. आणि तसे वय वाढलं म्हणजे ऑटोमॅटिक माणूस स्थूलातून सूक्ष्माकडे, सूक्ष्मातून कारणाकडे जात असतो. पण ज्याला आध्यात्मिक ज्ञान आहे ते माणसं डोळे बंद केले डोळ्यासमोर उजेड येत राहतो. त्यातून माणसाला हे दिव्य ज्ञान होते. पण एक लक्षात घ्या, यात भ्रम सुद्धा आहे. कारण पंचमाभूताचे सुद्धा रंग आहेत. कधी कधी ज्या पंचमाभूत, ज्या भूताचं आधिक्य शरीरामध्ये आहे ते रंग दिसतात. पृथ्वीचा रंग पिवळा आहे, पाण्याचा रंग अध्यात्म पांढरामध्ये, तेज लाल रंग आहे, वायू हिरवा रंग सांगितला अध्यात्माने, हिरवा. विज्ञान मानत नाही पण महाराज मानावंच लागणार आहे. आकाशाचा निळा सांगितला. मग ज्या तत्वाचं आधिक्य शरीरामध्ये आहे, 1.5 घंट्यातून शरीरामध्ये तत्वाचं आधिक्य बदलत असते. जास्त आळस आला म्हणजे समजून जरा तुमचे डोळे बंद करा, फक्त तुम्हाला पिवळं पिवळं दिसतं डोळ्यासमोर. शरीरामध्ये आळस म्हणजे पृथ्वी तत्वाचं आधिक्य वाढलं, मस्त हलकं वाटायला लागलं ना.
वायू तत्व आहे, हिरवा प्रकाश दिसेल. हे पंचमाभूताचे सुद्धा रंग आहेत आणि देहाचे सुद्धा रंग आहेत. कारण देहाचा काळाकुट्ट रंग सांगितला. साधकाला सुरुवातीला लाल रंग दिसतो आणि त्यानंतर ते पांढरा होते. महाराजांनी एका भजनामध्ये फार सुंदर वर्णन केलं आहे सगळ्या रंगांचं. महाराजांचं भजन आहे, म्हणा. अवचित आले वेणाबाई, अवचित आली वेणाबाई, सद्गुरु दिसले डोळा हो, अवचित आली वेणाबाई, डोळा हो, अवचित आली वेणाबाई, सद्गुरु दिसले डोळा हो, अवचित आली वेणाबाई. रक्तवर्ण नेसुनी सोहळे, रक्तवर्ण नेसुनी सोहळे, शुभ्र वर्ण तो अंगर खाओ, वर्ण अंगर ख्यावर चमके जैसा, अंगर ख्यावर चमके जैसा, श्याम वर्ण तो मूर्खा हो, अवचित आली वेणाबाई, अवचित आली वेणाबाई, सद्गुरु दिसले डोळा हो, अवचित आली वेणाबाई. सतगुरु दिसले डोळा. फार सुंदर भजन आहे. बुरख्याच्या वर ऊर्ध्व गतीचा सुंदर सायक जरक, मदी सद्गुरूचे तेज पाकले कोटी रवी शशी सरिकाओ. नेत्राची बाहुली फाकली, नेत्रपणा मग गेला हो, जिलमिल जिलमिल रूप दाविले, जैसे मृग जळ पाणी हो. हे दिसते महाराज, हे सगळं साधने ते अनुभवाचे शब्द आहेत महाराजांचे. त्या गुरुचं रूप सांगितलं, झिल मिल झिल मिल. साधनेची गरज आहे, पुस्तकात वाचून नाही जमत बरं. सद्गुरु समोरे लिजे. पुस्तकात सगळंच लिहिलं आहे की कसं आत्मज्ञान प्राप्त करा, पण काहीही केल्या जमत नाही, शिकावंच लागते, कोणाच्या जवळ जावंच लागते, त्याशिवाय जमत नाही. म्हणून आत्मानुभव प्राप्त करायचा आहे. थोडस भजन करू. मला माहित आहे तुम्हाला जरा कठीण चाललं म्हणून, काही इलाज नाही, आता अनुभवच आहे तो. कारण आत्मानुभव नावाचा अध्याय 2च पानावर आहो मी. अजून अध्याय पूर्ण करावाच लागणार आहे आज, कारण अजून बाकीचे अध्याय आहेत. भजन करू. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव तुम्हारी जय जय हो.
मला माहित आहे तुम्ही म्हणून नाही राहिले म्हणून. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. सतगुरु तुम्हारी जय जय हो. श्री गुरु तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. 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 ताड़ी ताड़ी. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी गुरुदेव तुम्हारी जय जय हो. 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 परमेश्वर तुम्हारी जय जय हो. परमेश्वर तुम्हारी जय जय हो. योगेश्वर तुम्हारी जय जय हो. योगेश्वर तुम्हारी जय जय हो. भोलेश्वर तुम्हारी जय जय हो. भोलेश्वर तुम्हारी जय जय हो. जगदम्बा तुम्हारी जय जय हो. जगदम्बा तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. जय हो. गुरुदेव तुम्हारी जय 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 जय हो. वाह वाह. जय हो. च्या नावाने टाळ्या वाजून द्या एकदम. तब्येत करू नका जाऊ तुम्ही. पावर आहे तर पावर आहे. फार चांगली कलाकार मंडळी आहेत. अवकळा नाही पण हे महत्वाचं आहे. खूप साधी माणसं म्हणजे रविभाऊ वाघमारे आहेत, श्रीधर भाऊ ठाकरे आहेत, फार निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ही सगळी मंडळी. रवींद्र भाऊ आहेत. हो, यावर्षी आमचे घरचेही आहेत गृहमंत्री.
असू द्या. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. सूक्ष्म त्याला म्हणतात की जो 17 तत्वाचा आहे. याचा अर्थ असा आहे, एक शक्ती आहे या देहामध्ये, सूक्ष्म देहाची. कानामध्ये जी देवता आहे ना, हा कान जो आहे ना, हा कान नाही ऐकत, याच्यामध्ये असणारी सूक्ष्म शक्ती, यामुळे माणसाला ऐकू येते. ही गेली म्हणजे माणूस बहिरा माणूस झाला म्हणजे काय कान जाते का कुठं? नाही, कान तसाच आहे. तसं एखादा ऑफिसर ऑफिसमध्ये काम करते, ऑफिसर गेला की काम बंद. ऑफिस आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, पेन आहे, सगळं ऑफिसर गेला ना. तसं हे देवता केली, सूक्ष्म देवता की मग एक एक इंद्रिय घडून पडते. नेत्र गेले, कान भुजले, थरथरे सारी त्वचा. जी शक्ती आहे त्वचेची, ती जर गेली ना महाराज, मग काही स्पर्श ज्ञान सुद्धा होत नाही माणसाला म्हातारपणात. इंद्रियाची शक्ती कमी होत जाते, विघटन होते ना माणस. स्थूल आणि सूक्ष्माचं विघटन म्हणजे मृत्यू कशाने होते माणसाचा? या स्थूल देहाचा आणि सूक्ष्माचा संबंध तुटतो, शक्ती तुटते. आणि त्या पलीकडे मग हा सूक्ष्म सुद्धा मी नाही आहो, हा स्वप्न अवस्था आहे. मी याला जाणणार आहो, कारण देह अज्ञान आहे. सुषुप्त अवस्था आहे, गाढ निद्रेमध्ये काय अंधार असताय, काहीच नाही. त्या ठिकाणी पूर्ण अंधार आहे, पण पुरुष मात्र जागृत आहे. शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये काय आहे? काहीच नाही. पण कारण देहाच्या ठिकाणी अंधार जरी असला तरी ज्ञान आहे, पण ते कसं आहे? बीज रूपानं आहे. शेतामध्ये उन्हाळ्यात काही नाही आहे, पण आहे कसा आहे? बीज रूपानं आहे. पाणी पडल्यावर काय उगवेल सांगता येत नाही. सगळे संस्कार तिथे आहेत. या जगातील संपूर्ण विषयाचं ज्ञान कारण देहाच्या ठिकाणी सुषुप्त आहे. ते त्याला जागृत करावं लागेल. आणि महाकारण देह फार मोठी अवस्था आहे महाकारणाची. तुरीय अवस्था आहे. तुरीयाचा अर्थ असा होतो तिघांच्या पलीकडचा, चौथा. तुरीय म्हणजे चौथा. तो या तिन्ही अवस्थांना जाणतो आणि आत्मस्वरूपाला जाणतो. पण आत्मा हा तुर्यातीत आहे, त्याच्याही पलीकडचा आहे आत्मा. त्याला काही बाधत नाही, तो सुखदुःखाच्या पलीकडचा आहे. आणि म्हणून गाढ निद्रेतही माणसाला ही जाण असते की मी खूप झोपलो आहो. ती जाण कशामुळे आहे? आत्मस्वरूप आहे. तिथपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोचायचं आहे. या 4 देहाच्या पलीकडे गेल्याशिवाय ते ज्ञान आपल्याला होणार नाही. महाराज म्हणतात, मी हे प्राप्त करण्याकरता खूप फिरलो, प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले. म्हणून या मार्गी जो लागला, विवेक अंतरी जागला, तोची सोय उद्धरून केला, तारक झाला जनतासी. हरे प्रयत्नाचे शुद्ध महिमान, एकूणी मीही केले साधन, ते कडाव्या करतो वर्ण थोडके भो आयुष्याचे. महाराज म्हणतात, हे मी प्राप्त करण्याकरता मीही काही साधन केले. थोडस मी माझं जीवन या ठिकाणी वर्णन करतो. म्हणतात, मी कसं हे प्राप्त केलं. लहान ऐशा गावा माझी, मागासलेल्या जनसमाजी, उपवासाचीच लागे रोजी, ऐशा ठाई जन्मलो. माझा जन्म अशा ठिकाणी झाला की एकदम लहान गावामध्ये, मागासलेल्या लोकांमध्ये, जिथं निरव उपासच आहे. घरी दारिद्र्याचे वरदान, खूप दारिद्र्याचं वरदान होतं. परिभाव भक्तीची नसेवाण, ऐकत सुसंस्काराचे गान, शोषित कष्ट वाढलो. दारिद्र्य होतं माझ्या घरी, पण भावभक्तीची वाण नव्हती. आणि सुसंस्काराचे हे सगळे धडे घेत घेत मी वाढलो. अंतरी जिज्ञासा असे खूप, ती धरी धूडपणाचे रूप. अल्लडपणे साहूनी ताप, सर्वा माझी वावरलो. ऐकली श्रवणी थोडे कीर्तन, त्यावेळी होते आर्तपण. ध्रुव प्रल्हादाचे आख्यान मनावाटे ऐकावे. काही ऐकली संतचर्या, काही कथा ऐकल्या पुराणीच्या, काही वाढविल्या भावना मनाच्या वैराग्य योगे. झाली परिस्थिती कारण धरावाया एकांती मुद्रा ध्यान. ते सर्व केलिया कथन वेळ न पुरे वर्षाचा. ते जर मी माझं साधनेचं वर्णन करत बसलो तर वर्षाचा वेळ पुरणार नाही. असं आहे.
महत्वाचे सांगावे वाटते साधकाला मिळेल ऐते आत्मज्ञान आत्मज्ञात्म विचार येते श्रोते ऐकती म्हणून काही संगतीचे लाभले फळ फार महत्वाचं आहे. संगती सुद्धा फार महत्वाची आहे. आत्मचिंतनाशी आले बळ देवदर्शनाची खळबळ झाली दृढ अशी पुढे कल्पना सहसारली धुरानेच का तपश्चर्या केली आपणासही कान घडली पाहिजे तैसी काय करावे वाटे मनी कैसे ध्यान धरावे नेत्र लावून कोणा विचारावे समाधानी वृत्ती व्हावी जीवाची मग बळेची राणी जावे वृक्षाखाली ध्यान धरावे मग मूर्ती पूजनची करावे मंदिरा माझी कधी रौनकीची करावी मूर्ती वन पुष्पे पत्रे पूजावी ती भजन करावे अहोरात्री तन्मय चित्त करुणिया ऐसा वाढला प्रेमनिश्चय मानसिक संकल्पाचा समुच्चय धरली ध्यान मुद्रेची सोय एकांता माझी सगळं केलं म्हणतात. पण एक ओळी फार महत्वाची लिहिली परी झाले नाही समाधान सगळं केलं बाहेरचे सगळे उपाय केले मंदिरात काय पूजा केली पिंडीवर वाळूची पिंड करून काय खूप भावभक्तीनं सगळं केलं कथा ऐकल्या परी झाले नाही समाधान चित्त उडे मधून मधून तशाची करावे कीर्तन तळमळवणी आपणची मना समजवावे आपणची समाधान मानावे गावे नाचावे बोलत जावे आपल्याशीच एकांती परी प्रारब्ध भोग आडवा पडे विषयाकडे वृत्ती ओढे कधी दुष्परिणाम घडे देहधारणेने महाराज लिहितात विषयाकडे वृत्ती ओढे आणि त्याचं घडलं म्हणतात सगळं माझ्या हातून सुद्धा चुका घडल्याने असं नाहीये देहधारणा आहे ना म्हणून निघालो घर सोडून बावळट ऐसा वेश घेऊन कधी कधी विसरो देहभान महाराज म्हणतात चिंतेत देवदर्शनाच्या. आणि मग त्यांनी प्रवासाचं वर्णन केलं कुठं कुठं गेलं फार मोठं वर्णन आहे. प्रवास केला बैलगाडीचा घोडे टांगे हत्ती अंबारीचा सायकल मोटार विमानाचा सर्व काही राहिलो वणी घोर राणी रानवट लोकी धनिका भुवनी अनेक अनुभव आले जीवने स्फुरले म्हणी भाव महाराज म्हणतात सगळं पाहिलं पाहिले आखाडे साधूजनांचे गोसाव्यांचे संन्याशांचे महानुभवांचे अनेक आखाडे पाहिले वारकऱ्या सहित पाहिले म्हणतात. प्रवास केला बैलगाडीचा घोडे टांगे हत्ती अंबारीचा सायकल मोटार विमानाचा सर्व काही. महाराजांना खूप प्रयत्न केला. कोणी म्हणे वळे बाबा मशानात जा मशानात साधना कर मशानात सुद्धा गेले महाराज नाही मिळालं. एकानं सांगितलं महाराजांना अरे तू एक काम कर गांजा पी गांजा मग समाधी लागते. महाराज गांजाही पेले इतका पिले गांजा इतका पिले की बस दिवसभर म्हणे बिडी ओढल्यानं समाधी लागते. इतक्या बिड्या ओढल्या महाराजांनी की आपण कल्पनाही करू शकत नाही. चालूच एक माणूस बिड्या पेटवायलाच होता. इजली की पेटवली बऱ्याच वर्षापर्यंत महाराजांनी बिड्या पेटवल्या. लोक म्हणत एवढा मोठा संत आणि बिडी ओढते. महाराज म्हणत भैया हर चीज सोडने का एक ठीक समय होता है. अहो मोठी मोठी माणसं म्हणत महाराज तुम्हाला शोभत नाही एवढं तुम्ही ज्ञान सांगता आणि बिडी ओढता. आप सही बात कहते हो मगर हर बात छोड़ने का एक सही समय है. इसका भी समय आएगा. आणि ज्या दिवशी महाराजांनी सोडली ना कधी आयुष्यात तिकडे बघितलं नाही. सगळं करून पाहिलं त्याने पण नाही झाले समाधान. तपश्चर्या सुद्धा खूप मोठी केली. यावलीतूनच तो प्रवास सुरू झाला. कोंडेश्वरच्या अरण्यामध्ये तपश्चर्या केली. रामदिघी नेरी गोंदोडा रामटेक घनघोर तपश्चर्या महाराजांनी केली. मोठ्या मोठ्या गुहेत जाऊन बसले. हो महाराज मोठ्या मोठ्या गुहेत सुद्धा महाराज गेले. मोठ्या मोठ्या सिंहस्थ ज्या ठिकाणी भयंकर प्राणी आहेत अशा ठिकाणी सुद्धा महाराज राहिले. फार मोठ्या मोठ्या ठिकाणी महाराज राहिले. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा ठिकाणी महाराजांनी तपश्चर्या केली. आयुष्यभर तपश्चर्या केली. पण ध्येय होतं मला हे मिळवायचं आहे. सगळं पाहिलं म्हणतात. हे सर्व काही पूर्ण
पाहुणी पूर्ण नाही झाले शांत मन, शेवटी घ्यावा लागला अनुभव जाण आपणा माझी. हे सगळं पाहिलं पण काहीही अनुभव नाही, मला समाधान नाही वाटलं. शेवटी आपणातच. आता ही मोहीम फार महत्वाची आहे. बहिर्मुख दृष्टीने पाहता समाधान न लागे हाता, हीच असे अनात्मता दुःखदायी सर्वांसी. बहिर्मुख दृष्टीने जर बघायला तर काहीच मिळत नाही. दृष्टी अंतर्मुख करावी लागते. माणसाला दोन प्रकारची दृष्टी आहे, अंतरदृष्टी आणि बाह्य दृष्टी. सध्या आपण ज्या दृष्टीने बघतो ना ही बाह्य दृष्टी आहे, अंतरदृष्टी नाही आहे. ही दृष्टी अंतरदृष्टी नाही आणि या दृष्टीने त्या ईश्वराचं दर्शन होणार नाही. अंतरदृष्टीनं तो परमात्मा आपल्याला मिळणार आहे आणि ती अंतरदृष्टी फार महत्वाची आहे. बहिर्मुख दृष्टीने पाहता समाधान न लागे हाता. आपण सगळे या बाह्य दृष्टीनेच बघून राहिलो आणि आपण काय बघतो? प्रकृतीच बघतो, काळा गोरा लहान मोठा. अरे त्या चैतन्याच्या ठिकाणी हा भेदच नाहीये, स्वजातीय नाही विजातीय नाही, कोणताच भेद नाही. त्याकरता त्या अंतरदृष्टीची गरज आहे. आणि म्हणून तर मग ध्यानात म्हटलंय की अपने आत्म के चिंतन में तम जागृत रहना. ओहम सोहम श्वास से अपनी अंतरदृष्टी निरखना है. त्यासाठी हे ओहम सोहम काय समजून घ्यावं लागेल. ही भानगड काय आहे? ही माळ आहे ओहम सोहम, ही अखंड चालू आहे. 24 तासामध्ये 21,600 जप करते. काही कुठं जाण्याची गरज नाही, आपला जप चालूच आहे. फक्त त्या ठिकाणी स्थिरत्वाची गरज आहे. ते खरं नामस्मरण आहे महाराज, हे खरं नामस्मरण नाहीये. हे तर सगळंच करून राहिले. काही माळा तोडून टाकल्या लोकांनी जपता जपता, काही गुरु बदलले लोक नाही, काही गुरु बदलले लोक. आमच्या महाराजने एक जण भेटला होता तिकडे, म्हणे महाराज मला की नाही तुम्हाला गुरु करायचं आहे. आमचे महाराज म्हणत का रे कळत, तुझ्या गळ्यात तर पहिलेच माळ आहे. म्हणे पहिले केला होता म्हणे महाराज गुरु, पण तो काही एवढा खास नव्हता. थोडं कठीण आहे लोकांचं. माला तो कर्मे फिरे जिब फिरे मुखमाई, मनवा तो दस दिशा फिरे वो तो सुमिरण नाही. जी सुमिरण संतांनी केलं ते जर समजलं ना तर मुखी नाम हाती मोक्ष. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलले हातात मोक्ष येईल बस. ऐशी साक्ष बहुतांची, वारकऱ्यांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. त्याला जप म्हणतात. ओठ कंठ हिले नाही. हो, ओठही नाही हलणार, कंठही नाही हलणार. जीवान स्मरे राम, तुमची जीवही राम नाही म्हणणार. ओठ कंठ हिले नहीं जीवान स्मरे राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. ही अवस्था आहे संतांची. आणि तेच आहे महाराज, घडी घडी मनी तुझे नाम जपावे, घडी घडी मनी तुझे नाम जपावे. चित्त स्थिर होनिया चरण पहावे रे, चरण पहावे. घडी घडी मनी तुझे नाम जपावे, घडी घडी मनी तुझे नाम जपावे. चित्त स्थिर होनिया शरण पहावे रे, चरण पहावे. घडी घडी मनी तुझे नाम जपावे, घडी घडी मनी तुझे नाम जपावे. कोण आवडला तो संसार सारा, घरदार सारे मोह पसा. म्हणून त्या सर्वजण म्हणा कोण आवड.
कोण आवडतो संसार सारा, घरदार सारे मोह पसारा. घरदार मोह पसारा. कोणाला आवडतो म्हणते महाराज. आंतरिक दृष्टीनं बघितलं ना, नाही महाराज. आपले घराची नवे घर. हे जे बांधलं तुम्ही हे कशा करता बांधलाय, त्या घराच्या पुढे उभं राहा लागते आणि समजा लागते माझं नाही आहे. आपले घराची नवे घर, विश्व आपले मकान सुंदर, आणि हेची शिकावय असे संसार उद्धारतो याची मार्गे. परी दुःख वाटे क्षण अंतरी बघावे रे, परी दुःख वाटे शिवा अंतरी बघावे रे. अनुभव घ्यावे घडी घडी मनी तुझे नाम जपावे, घडी घडी मनी तुझे नाम जपावे. सगुण साकार रूपते निर्मळ, सगुण साकार ध्यानी ठेविताची पळे कडी काळ. सर्वांना भजन येते नाही, किती छान भजन आहे. काही लोक झाले साधं भजन आहे, ते साधं नाही. संत देती पळे कडी काळ, इतकी ताकद आहे. हो महाराज, ते सगुण आणि साकार आहे, दोन्ही रूपात आहे. ते तुझं सगुण म्हणू की तेच आहे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तुझं सगुण म्हणून महाराज म्हणतात, फार सुंदर. सगुण साकार रूप ते निर्मळ आहे, एकदम निर्मळ आहे. त्याच्या ठिकाणी महाराज मलच नाही आहे. हो, आणि हे कोण म्हणते आहे, संत देती साक्ष ग्रंथासी बघावे रे. संत देती साक्ष ग्रंथासी बघावे, अनुभव घ्यावे घडी घडी वारी तुझे नाम जपावे, घडी घडी वारी तुझे नाम जपावे, घडी घडी वारी तुझे नाम जपावे. अम्मा साध काशी हाची मार्ग सोपा, जन्म मरणाच्या चुकवाया खेपा. तुकड्या म्हणे क्षण फुके न गमावे रे. क्षण म्हणजे गाईचं नाही बरं, अर्थ काढणारे काहीच्या काहीच काढतात. आता मोठं कठीण आहे. फुकेने गमावे रे. आपण गमावूनच राहिलो ना, फुके नसतं चालले, वाया चाललं ना, ते जप नाही होऊन राहिलं ना. एवढं भजन जरी समजलं ना आयुष्यामध्ये, घडी घडी मनी तुझे नाम, चित्त स्थिर होऊन या चरण पहावे. चरण म्हणजे या ठिकाणी चरण म्हणजे पाय हा अर्थ होत नाही. बरीच माणसं ही चूक करतात. चरण म्हणजे पाय नाही. चित्त स्थिर होऊन या. माणसाला चित्त स्थिर झाल्यानंतरच त्याचं दर्शन होते. या ठिकाणी चरण या शब्दाचा अर्थ फार सुंदर केला महाराजांनी. आणि अंतःकरण शुद्ध झालं म्हणजेच माणसाला ते चरण प्राप्त होते. या ठिकाणी चरण म्हणजे पाय अर्थ करू नका. चरण म्हणजे त्या शुद्ध तत्वाचं दर्शन माणसाला होते. पाय हे बाह्यांग दृष्टी आहे. चरण पहावे. चित्त शुद्ध झाल्याशिवाय नाही मिळणार. याच्यावर चिंतन करावं लागेल. पण याचा अर्थ पाय होत नाही. म्हणून हा असा अध्याय आहे. थोडासा भाग राहिलाच आता. फार कठीण आहे. मग पुढे
आत्मज्ञान झालं ना, आता आत्मज्ञान झाल्यानंतरची अनुभूती आहे. विश्व कोण, मी कोण, याचे मुळात एकपण, हे जाणता विचारे पूर्ण अंतर्मुख वृत्ती होय. हे ज्यावेळेस आपण जाणतो विश्व कोण, मी कोण, त्यावेळेस अंतर्मुख होते माणसाची वृत्ती. आणि वृत्ती अंतर्मुख झाली म्हणजे मग माणसाला त्याचं दर्शन होते. आतमध्येच आहे. एकची तत्व चैतन्य घन, सागरी बर्फ तुकड्या समान, त्यावरी सजले विविधपण हीच कोण अनुभवाची. सागरामध्ये बावली टाकली एक, समुद्रात कशाची केली बावली? साखरेची पाकापासून बनवली आणि ते समुद्रात टाकली. कशा करता? तळाचा शोध घेण्याकरता. समुद्राचं तळ कुठं आहे? जाईल का तळात ती? जाताच जाताच ती विरघळून जाईल. बस महाराज म्हणतात सागरी ते राहणारच, त्याचा बर्फ टाकलं कुठं राहील? महाराजांचं एक सुंदर भजन आहे या दृष्टिकोनातून, फार सुंदर भजन आहे. मला आता आठवत नाही ते. महाराजांनी हे सगळं लिहिलंय आपल्या भजनामध्ये इकडे तिकडे. सागर से मिलके नमक क्या रहेगा, ऐसा मुझे ही करा दो. फार सुंदर भजन आहे. समुद्रात मीठ टाकलं, काय अस्तित्व आहे त्याला? ते विलीन होऊन जाईल. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस त्या तत्वाचा शोध घेण्याकरता जातो ना, तिथं आपलं मी पण उरतच नाही, आपण या चैतन्यामध्येच विलीन होऊन जातो. तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है, हर देश में तू, हर देश में, हर देश में तू, हर देश. तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरे नाम अनेक तू एक ही है, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू. सागर से उठा बादल बनके, बादल से फटा जल हो करके, बादल से फटा जल हो करके. महाराज म्हणतात मग त्या ठिकाणी महाराज वेगळं काही राहत नाही, तेच आहे. सागर से उठा बादल बनके, बादल से फटा फिर नहर बना नदिया गहरी. मीच आहे सकळास कारण, ऐका, मीच आहे सकळास कारण, माझ्याच आत्म्याचे हे विशालपण, ओळखी होता कळे पूर्ण अद्वैतपण सर्वांचे. मग मुरली पाहण्याची हौस, आता हौस मुरली, आता समजलं की या जगात मीच नटलेला आहोत. मग मुरली पाहण्याची हौस, निवांत झालो सावकाश, जे जे दिसे या दृष्टीस ते ते भासे आपणची. हे जे जे दिसते आहे ना ते आपणच आहोत. वाटे सर्वची येथे आमुचे, भिन्न कोण निवडावायचे, हर्षण समाय मनाचे मोठेपणी आतलाची. मुंगी आणि ऐरावत, अनुरेणू आणि मेरू पर्वत, सर्व माझेची संकल्प मूर्त कळू आले. अजून कितीतरी आत्मा थोर, न चाले मोजमाप अनिवार, अनंत ब्रह्मांड विश्वाकार संचले असती. एवढ्याने झालं नाही, अजून आत्मा कितीतरी थोर आहेत.
अनंत ब्रह्मांडात एकच ब्रह्मांड आपण बघलाय पृथ्वी, अशा अनेक पृथ्वी, अशा अनेक सूर्य जगामध्ये आहेत. इतका विशाल तो आहे. महाराज म्हणतात माया ईश्वर ब्रह्मसृष्टी आत्मरूपाची या पोटी, या आत्मरूपाच्या पोटामध्ये माया आहे, ब्रह्म आहे, ईश्वर आहे, सृष्टी आहे. आणि पोट पाहतही नाही शेवटी तेच तत्व मी. ब्रह्म म्हणती सर्वात मोठे, ही भाषा परकी वाटे. काही लोक म्हणतात की जगात सर्वात मोठं ब्रह्म आहे. महाराज म्हणतात आता ही भावना मला परकी वाटते आहे. अनुभव घेता वेगळे न भेटे ब्रह्म आटे आपणात. अनुभव घेतात ते माझ्यातच आहे, मोठं गिट कुठं वेगळं नाही. महाराज म्हणतात मग राजाही झाला घरचा गडी. फार सुंदर आहे. म्हणून जन्मने मरणे झाला खेळ, सुख दुःख सर्व झाले शीतळ. संकट येता वाटे प्रेमळ प्रवाह आला. पा काय अवस्था आहे, संकट आल्याचा प्रेमळ प्रवाह वाटतो. अडकोजी महाराजांच्या अंगावर नदीचं पाणी आलं, ते काही उठून नेत गेले, गाव उठून गेलं. संकट ही आता प्रेमाचे वाटायला लागली. आता आनंद आहे, पण कधी स्वस्वरूप प्राप्त झाल्यावर. म्हणून महाराज राजाही झाला घरचा गडी. महाराज म्हणतात एक ओळी महत्वाची आहे या ठिकाणी. म्हणून तेरे नाम अनेक तू एकही है, असा आत्मानुभव जीवनामध्ये प्राप्त होणं फार महत्वाचं आहे. म्हणून हा अध्याय जरा बारकाईने वाचावा लागेल. मी काही ठळक ओळ्याच्या अनुषंगाने बोललो. अभ्यास फार महत्वाचा आहे. असो, राहिलेला भाग उद्या सकाळच्या प्रवचनामध्ये होईल. थोडासा भाग राहिला आत्मानुभव, आणि आत्मानुभव संपला झाला. आता अनुभव आला ना, आता मग पुढे काय आहे, त्याच्या पुढेही महत्वाचं आहे. नुसतं अनुभव घेऊन काही फायदा नाही. महाराज म्हणतात तसं प्रत्यक्षित जगावं लागेल. मग जगण्यासाठी काय आहे माहित आहे, आता जगण्यासाठी आहे ग्राम कुटुंब.